तर हे वस्तुचित्र काढत असताना योग्य प्रमाणात बसण्यासाठी साधारण बघा, कागदाच्या वरून साधारण 1 इंच आणि शेवटची हा जी वॉटर बॅग आहे ती कागदाच्या खालून 1 इंचावर असेल. म्हणजे ज्या आपल्या वस्तू आहेत त्या कागदाच्या बाजूने 1-1 इंच जागा सोडून चालू व्हायला पाहिजे. आता ही बादली सर्वात मोठी, साधारण 3 ते 3.5 इंचापर्यंत बादलीचा आकार असला पाहिजे आपल्या पेपरच्या प्रमाणात. त्यानंतर या बाजूला ती कुंडी आहे, ती पण साधारण बादलीच्या तेवढी उंचीची आहे. बादली एका उंच ठोकळ्यावर ठेवलेली आहे आणि त्या ठोकळ्यावर आपला कापड आहे, त्या कापडाच्या वर मग ती बादली आहे. कुंडी आणि बादलीचा जरी उंची सारखी असली तरी बादली ही उंचावर आहे, त्यामुळे कुंडी खाली येईल. त्याचबरोबर कुंडीच्या बाजूला वॉटर बॅग आहे, साधारण तिची उंची 2.5 इंच असेल. इकडच्या बाजूला एक ग्लास ठेवला आहे, त्यामध्ये दूध आहे. एक प्लेट आहे इथे, त्यामध्ये केळी आणि संत्र आहे. बादलीच्या बाजूला एक झाडू ठेवलेला आहे. हे जे कच्चं रेखाटन केलं आहे आपलं वस्तूंचं प्रमाण या ठिकाणी ठरवलंय. आता काय वस्तूंचं रेखाटन व्यवस्थित करायचं आहे. तर तुम्हाला बादलीचं रेखाटन कसं करायचं जे अगोदर सांगितलेलं होतं, आता हे मी थोडक्यात रेखाटन करून घेतोय अगोदर, नंतर त्यांना एकदम परफेक्ट पुन्हा करू. वॉटर बॅग साधारण चौरसाकृती आहे. हे आता या ठिकाणी एकदम हलक्या हाताने रेखाटन केलेले आहे. इथे बघा, आता लांबच्या विद्यार्थ्यांना तर हे रेखाटन अजिबात दिसतच नसेल, जवळच्यांना दिसतोय. तर एवढ्या हलक्या पेन्सिलने रेखाटन करायचं आहे. कारण का, तर त्यामध्ये आपल्याला जर काय बदल करायचा झाला तर तो पुन्हा डार्क पेन्सिलने करू शकतो. म्हणजे ते रेषा खोडायची आवश्यकता नाही, त्या रंगामध्ये आपोआपच दाखले जातील. पण जर डार्क केले असतील तुम्ही तर त्या खोडायला लागतील. आणि जास्त खोड रबरचा वापर जर कागदावर केला तर कागदाचा वरचा जो गुळगुळीत भाग असतो ना तो निघून जातो जास्त खोड रबर वापरल्यावर, आणि मग तो पेपर तिथे होतो रफ आणि कागद फाटतो किंवा रंग पण व्यवस्थित त्यावर बसत नाही. म्हणून एकदम कमीत कमी वापर खोड रबरचा झाला पाहिजे. इथे या ठिकाणी रेखाटन कंप्लीट झालेलं आहे. आता रंगकाम कसं करायचं आहे ते बघा. बादलीचा रंग कोणता आहे? ब्ल्यू. इथे बघा, जो बादलीचा रंग आहे त्याच्या विरुद्ध पाठीमागचा रंग आहे कापड, जेणेकरून ती बादली ठळक दिसावी म्हणून. पाठीमागचा कापड आणि वस्तू सारख्या रंगाच्या नसाव्या, एकाच दुसरी समजा होते, आणि त्या वस्तूंमधला रंग तुम्ही बदलला तरी सुद्धा चालणार आहे. समजा समोर लाल बादली आहे आणि तुम्ही बादलीचा रंग जर लाल ऐवजी निळा केला तरी सुद्धा चालेल, पण बादलीचा आकार बदलवायचा नाही. चित्राकडे नजर केली तर डाव्या बाजूने उजेड आहे. तर आता बादलीचा पहिला रंगकाम करून घेऊ. बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला एकदम हलक्या हाताने, इकडच्या बाजूने उजेड असल्यामुळे इकडे आपण जरा लाईटच ठेवू, या बाजूला डार्क करू. बादलीच्या आतील भागात उलट दिशेने असेल लाईट.
आता हा जो रंग लावलाय तो रफ आहे, रफ दिसतो. त्याला तुम्ही बोटाने जर घासलात तर तो एकदम प्लेन होईल. हे बघा, एकदा घासून झालं बोट साफ करून घ्या. आता इकडच्या बाजूला लाईट आहे, तर इकडे तिकडचा बोटाचा रंग जास्त मिक्स व्हायला नकोय. डार्क बाजूला अजून डार्क रंग वापरू. आतली बाजू त्याची सावली उलट बाजूला आहे. बादलीची कडा, हलका रंग लावून नंतर तो बोटानेच या बाजूला पसरवतोय. या दोन सेट मध्ये सुद्धा भरपूर म्हणजे काम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. तरी त्यावर शेवटी थोडासा डार्क अजून म्हणजे ब्लॅक कलर घेऊ आपण. बादलीची कडा आहे त्या ठिकाणी जास्त सावली आहे, तिथल्या पुरता फक्त थोडा वापरला. आतल्या बाजूत जास्त सावली आहे, तिथल्या पुरता थोडासा. हे इकडच्या बाजूच्या मुलींचं काय, आता जी उजेडाची बाजू आहे त्या बाजूला व्हाईट कलर थोडासा. बादलीची जी कडा आहे पहिल्यांदा व्हाईट आणि त्यानंतर त्याची शॅडो पडलेली असणार आहे. बादलीचं बऱ्यापैकी रंगकाम झालेलं आहे. बाजूचं कापड ज्यावेळी येईल त्यावेळी ही बादली आपोआपच उठून दिसणार आहे. आता मी बाजूचं कापड करतोय.
रेड कलरचं कापड आहे ते. आता बघा थोडं पाठीमागे रेड आलं, बादली लगेच उठून दिसायला लागली. काय केला, पहिला निळा हलका मारला, त्याला बोटाने घासून घेतलं. इकडच्या बाजूला लाईट होता तिथे कमी, डार्क बाजूला पूर्ण मारून घेतला. नंतर पुन्हा डार्क निळा घेतला आणि मग शेवटी थोडासा ब्लॅक या कडा आहेत त्या ठिकाणी फक्त, इकडे नाही कुठे घेतला. आणि लाईट बाजूला व्हाईट कलर मारला तो. तर हे तुम्हाला दाखवत सांगत असल्यामुळं तुमचा हा वेळ गेलाय, पण खरं तर हा काम जास्तीत जास्त 10 मिनिटातच आहे. तर पुढचं तसेच इकडची ही जी बरणी आहे ती घेऊ आपण. आता हा हिरव्या रंगाचा मडका आहे, पण त्याच्या बाजू जे उजेडाचा जो भाग आहे त्या बाजूला थोडा आपण पिवळ्या रंगाचा वापर करू. हिरवा लाईट मारून घेतलाय आपण आणि जे उजेडाचा जो भाग आहे तिकडच्या बाजूला थोडा पिवळा ऍड केलाय. आता इकडे बघा, या वस्तूवर इकडून लाईट आहे, इकडे डार्क आहे. पुन्हा शेवटचा जो टोक आहे बघा, शेवटची कडा, त्या बाजूला मी लाईट ठेवलेलं आहे. ज्यावेळी गोल वस्तू असते ना कोणती, त्या गोल वस्तूवर या बाजूने जर लाईट असेल, दुसऱ्या बाजूला शेवटपासून डार्क नसतो. कारण का, आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्याचा रिफ्लेक्शन लाईट त्या गोल वस्तूवर पडलेली असते. हा इकडच्या बाजूला मी लाईट ठेवलाय म्हणून तो गोल असल्यासारखा वाटतोय, नाहीतर एवढा पूर्ण गोल वाटला नसता. बादलीला पण बघा, इकडच्या बाजूला मी थोडा लाईट ठेवलाय. गोल वस्तूंची शेडिंग अशा प्रकारे करायची असते. आता ज्याप्रमाणे बादलीला बॅकग्राऊंड दिला ती उठून आली, तसंच आता हा सुद्धा भांडा उठणारच आहे. तर आता पहिला आपण लाईट टाकायची होती, त्यावरती टाकून देऊ.
कधी पण वस्तूंचे जे कडा आहेत ना, कडा त्या एकदम शार्प असल्या पाहिजे. तुम्ही ते शेडिंग केली व्यवस्थित आणि जर वस्तूची जी कडा तिथे जर बॅकग्राऊंड कलर आणि वस्तूचा कलर यामध्ये गॅप राहिली किंवा एकमेकांमध्ये मिक्स झाली असं होतं कामा नये. सावकाश आणि व्यवस्थित करायची, कडा शार्प असली पाहिजे. बघा, आपण तरी त्या कापडाची शॅडो वगैरे अजून दाखवलेली नाही. एवढा उठून कशामुळे दिसतोय तर रंग जे आहेत ते विरुद्ध आहेत. हिरव्याचा रंग, लाल रंग हा विरुद्ध आहे. निळा जरी विरुद्ध नसला तरी लाल रंग उष्ण आहे, निळा रंग शीत आहे. त्यामुळे तो बादली पण ती उठून दिसते विरुद्ध रंग असल्यामुळं. ही वॉटर बॅग जी आहे ती 2 रंगामध्ये आहे. वरच्या बाजूला पांढरा आणि खाली पिवळा. त्यासाठी आता व्हाईट जो आहे तो तसाच राहील. शॅडो जी आहे ती एकदम डायरेक्ट ब्लॅक नाही घ्यायचा, साधारण मी पर्पल कलर घेतलाय. बाटलीचं झाकण एकदम डार्क रेड आहे. इकडे बघा, कोणतीही वस्तू जर एखाद्या जागेवर ठेवलेली असेल तर त्या वस्तूची जी सावली आहे ना ती तिथेच लगेच डार्क पडलेली असते आणि मग नंतर पुढे ती कमी होते. ज्याप्रमाणे इथे मी हा डार्क रेड टाकली बघा, त्यामुळं कसं आहे ती कुठेतरी एका जागेवर ती वस्तू ठेवलेली आहे असं वाटतं. यांची अजून नाही टाकली, ते नंतर आपण हे कापड करताना टाकू. तर आता हा वॉटर बॅग जी आहे ती अशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे. तर आता 2 मिनिट काय करा,
Thank you.